तर आज आम्ही आलो आहे ठाण्यामध्ये पूर्वेला श्री स्वामी समर्थ मठामध्ये. तर हे बघ, हा परिसर बघू शकतो तुम्हाला. आता मी मठामध्ये एंट्री केली आहे. हां, जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्ही ठाणे स्टेशनवरून पूर्वे साईडला या. तिथून तुम्हाला रिक्षाने एक 10 मिनटात येऊ शकता आणि जर चालत आला तर तुम्हाला 15 ते 20 मिनटं लागतील. तर तुम्ही सोयीस्कर जर हे असेल, तुम्ही ग्रुपने असेल तर तुम्ही चालतच आहे, कारण दोन्ही साईडला जंगल आहे आणि रोड पण मस्त आहे की तुम्ही एन्जॉय करू शकता येता येता. चला तर मग आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. गाडी बाईक बी घेऊन येत असेल तर इथे बघा पार्किंगची सोय आहे. इथे कुठेही लावू शकते इथे पार्किंग. हा पुरा पार्किंग एरियाच आहे. तर आता आपण आतून जाऊया. इथे पहिलं सर्व चप्पल ठेवण्याचं स्टँड आहे बघा. हे चप्पल ठेवून इथे तुम्ही पाय धुवू शकता. पण आज बुधवार असल्यामुळे गुरुवारची भरपूर गर्दी असते इथे. ते पाय धुवून आपण आतमध्ये जाऊया, मंदिरमध्ये प्रवेश करूया. चला चला तर मग आपण आतमध्ये जाऊया. ते रांगोळी काढता वाटते ते. स्वागतम सारथ परत. अमाउंट ठीक आहे, पाय बरं. आपला स्वामी समर्थांचा मठ आहे. तुम्ही इथून दर्शन घ्या. मग ये पाय पडून. नाही झालं आहे. आतमध्ये आला नव्हतं तरी पण आम्ही थोडे शॉर्ट घेतले. तर आता मी बाहेर आलो. इथे याच्यामध्ये आलो. आता हा गाभार आहे, इथून बाहेर हा परिसर आहे. इतकं शांत मस्त प्रसन्न वाटतं ना की 108 माळ जपताना एकदम छान प्रसन्न वाटत होतं. मस्त छान. तर तुम्ही या दुपारच्या वेळी आलात ना की तुम्हाला शांत निवांत म्हणजे स्वामींचं चिंतन करायला भेटेल दुपारचं. कारण दुपारचं आलात की जास्त गर्दी नसते. हां, हे औदुंबरचं वृक्ष आहे. आपण आता दर्शन घेऊया. तुम्ही पादुका आहे. स्वामी समर्थ. तुला मी तिथेच ठेवली. मला स्वामी समर्थांची माहिती पादुकावर घातली. स्वामी समर्थांची ठेवायची होती. इथे पण आहे. इथे बसण्यासाठी पण मस्त केलं आहे. ते इथे बघा बाजूला आता शंकराची पिंडी नाही बघा. नंदी पण आहे इथे. इथे पण प्रदर्शन घालू शकतो. मयुरी आणि मयूर या औदुंबर वृक्षाला हे प्रदक्षिणा घालत आहेत. आपल्यावर असं किती घालायचे त्या. तुम्ही बोला तर 108 पण करू शकतो. तुमच्या आपल्यावर आहे ते किती. पण इथे किती परिसर एकदम शांत आहे. ते बघा इथे सर्व माडाची झाडं.
तर रांगोळी बघा, कलर पेंटिंग आहे, पेंटिंग केलेली आहे. ते पण मंदिराचे काय 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 नियम आहेत ते स्क्रीनशॉट मारून घ्यायचे. चला. स्वामी समर्थ. तर आम्ही आत्ताच दर्शन घेऊन आलो आहोत. तर इथे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी म्हणजे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी महाप्रसाद असतो, तर सगळ्यांनी लाभ घ्या त्याचा. आणि तसं दर गुरुवारी पण असतं, पण महिन्याच्या पहिल्या गुरुवारी भरपूर गर्दी असते, बरीचशी लोकं येतात, कारण भरपूर गर्दी असते आणि बरीचशी लोकं येतात, महाप्रसाद असतो म्हणून सर्वजण. तसंच टायमिंग आहे सकाळी 7 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 9 हा टाईमच्या वेळेमध्ये तुम्ही या, जेव्हा जर तुम्हाला मंदिरात यायचं असेल तर. तसंच हे पहा, श्री दत्त जयंतीचा उत्सव आहे, तर त्यासाठी 20 डिसेंबरपासून ते 27 डिसेंबरपर्यंत इथे कार्यक्रम होणार आहेत, तर तुम्ही त्याचा पण लाभ घ्या. 27 तारखेला 26 तारखेला असं काहीतरी पूजा वगैरे आहे, तर आम्हाला टॅम्पलेट भेटला आहे. आणि तरी तुम्हाला जर पदयात्रा करायची असेल तर पदयात्रा सोहळा आहे, तर तो 21 जानेवारीला आहे. या इथूनच सुटणार आहे, मिठागर बंदर मठमधून, तर तुम्ही त्याचा पण लाभ घेऊ शकता. तर आम्हाला तर खूपच छान वाटला, मस्त प्रसन्न वाटलं. आम्ही पुन्हा भेट देऊ. तर आम्ही आता बुधवारी आलो ना, गुरुवारची भरपूर गर्दी असते. हां, आणि आता संध्याकाळचा टायमिंग आहे. स्वामी तुमच्या मनोकामना इच्छा पूर्ण करतील, तुमच्या काही अडचणी असतील त्या. कारण स्वामी म्हणतात, मी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही या जरूर आणि सर्वांनी या मठामध्ये या. तर आता आम्ही मठामधून निघालो आहे. आता मगाशी आम्ही रिक्षाने आलो होतो, आता चालत जाऊया, कारण बघा समोर छान झाड आहेत दोन्ही साईडला. हां, आणि पावसातून तर अजूनच मजा अजून मजा येईल, कारण दोन्ही साईडला बघा जंगल आहे. हिरवगार होईल त्यावेळेस. हां, आणि खाडी आहे ना ही दोन्ही साईडला, म्हणून आणि इथे थंड वाटतंय बघा. पाणी दिसतं बघा तुम्हाला इथे. आणि मठात तर मस्त वाटलं बसून, आहे ना. हां, मयुरीने जप मा पण हे केली, जप केला. हो, मस्त 108 वाटलं. तुम्ही पण 108 या. माळायची ना. खरंच या, हां. कारण खूप छान वाटतं, शांत प्रसन्न वाटतं. आम्ही पण एकदा आता गुरुवारचं येणार आहोत. हो, आणि उद्या महाप्रसाद आहे, हो. त्यामुळे ते आम्ही येऊ आलो तर. तर तुम्ही पाहाल तर या इकडे, हां. बघा ना, छान वाटतं मस्त. समोरचा रोड बघा, असं वाटतं एकदम गावी आलं असं वाटतं ना एकदम. हो हो. पाऊस आहे ना. पासून चाललं ते जेवढे लाईटीचे पोल आहेत ना, त्याच्यावर स्वामींचे सुविचार लिहिले बघा. घेऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. सुविचार वाचून घ्या. चला.
सगळं लाईटच्या पोलला आहेत. इथून मठ चाललं त्यापासून पुऱ्या स्टेशनपर्यंत आहेत. हा स्विच आहे बघा. तर सारा स्वामींचा हा विचार तर खूपच छान आहे बघा. म्हणजे स्वामींची सर्वच विचार छान आहे, पण हा एकदमच छान आहे, बेस्ट आहे. या जगातील माझा सर्वात जवळचा मित्र जो मला नेहमी सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी काय असे स्वामी नेहमी सांगतात आपल्याला. आणि हे स्विच आहे, तुम्हाला तिथे जायपर्यंत तुम्हाला फ्युचर भेटणार सर्व. तर तुम्ही यायचं असेल तर उजेडातूनच या, कारण फार काळोख पडताना येऊ नका, कारण दोन्ही साईडला जंगल आहे. त्यामुळे लाईटी आहे रस्त्याला, पण तरी पण यायचं असेल तर तुम्ही उजेडातूनच या. आणि मच्छर आहेत थोडेफार इथे, म्हणजे चालेल तुम्ही दुपारचा असा, कारण रोड काय खालीच आहे एकदम, हो गाड्या कमी आहे. हो. नेमक्या गाड्या म्हणजे रिक्षा येतात. रिक्षापेक्षा तुम्ही ना चालत तर बरं वाटतं एकदम शांतपणे. आणि हां, स्टेशनवरून रिक्षाने तर तुम्ही 10 मिनटं लागतील, आणि आम्ही चालत आलो तर 15 ते 20 मिनटामध्ये येऊ शकतो आपण इथे. लहान बाळ असेल तर रिक्षाने या, हां, पण नाहीतर मग चालत येऊ शकता तुम्ही. तर मग सोयीस्कर बोलतो तुम्ही सकाळचं या. सकाळचा मस्त शांत एवढा परिसर आहे. हो छान आहे. हा बघा, तुम्हाला मग काही दाखवू शकलो ना आम्ही, कारण आम्ही रिक्षाने आलो म्हणून. नाही तर चालत आलो तुम्हाला पुरा एरिया दाखवला असता. जर तुम्ही स्टेशनवर आलात ना, तर इथे बघा चंदनी कोळेवाडा बंदर विसर्जन घाट, इथून तुम्हाला डाव्या हाताला जायचं आहे. ह्या गल्लीमध्ये बघा महर्षी वाल्मिकी मार्ग ह्या इथून आतून तुम्हाला जायचं आहे. पुढून झाल्यानंतर परत उजव्या हाताला टर्न मारून नंतर पुढे जायचं. मग ते पुढे तुम्हाला जंगल लागेल. जो मागे तुम्हाला रस्ता दाखवला तो त्या रोडने तुम्हाला पुढे जायला लागेल. मग पुढे आलं की मोठे भेट. स्टेशनहून जवळ आहे. कोळीवाड्याच्या आधी अष्टविनायक चौक लागतो बघा. हा बघा परिसर. इथून तुम्हाला स्ट्रेट जायचं आहे. ते बघा पुढे दिसेल बघा कोळीवाडा. तर आम्ही घाटातून आलो आहोत. तर आम्हाला 15 मिनिटं लागली चालू जायला स्टेशनजवळ. आता आम्ही स्टेशनला ठाणे स्टेशनला पोहोचलो. तर जायचं असेल तर शक्य करून तुम्ही चालतच या. चालत जायचं. हो, 15 मिनिटात आपण पोहोचू शकतो. आणि ब्लॉगमध्ये कसं आम्ही आज कसं बुधवार असेल ना, त्यामुळे जास्त काही बघायला भेटलं नाही, गर्दी पण नव्हती. तर तुम्ही जर गुरुवारी आलात ना तुम्हाला गर्दी भेटेल, आणि एरिया पण एकदम मस्त वाटेल, आणि आपण बसतो शांत वाटतं एकदम. तर तुम्ही आलात तर नक्की भेट द्या. तर तुम्हाला सोयीस्कर तुम्ही चालतच या. तर तुम्हाला बाजूचा दोन्ही साईडचा निसर्ग भेटू शकतो, कारण दोन्ही साईडला खाडी आहे. खाडीच्या मधून जो रस्ता केला आहे ते तुम्हाला मस्त वाटतं बघायला. तर तुम्ही आला तर नक्की भेट द्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जरूर भेट द्या. आणि तुम्हाला वाटलं ना एक दिवस आला ना, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही दररोज या म्हणून. तुम्ही आला तर या नक्की. चला बाय.